हाँ किलो 30 झालं पहिलं. हरे 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 कुंडलिका वरदे हरि विठ्ठल श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम भगवान रामचंद्र महाराज की जय कपिवरे महारुद्र हनुमान की जय श्री संत एकनाथ महाराज की जय हरे 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 श्री गणेशाय नमः श्री सरस्वती नमः प्रभु रामचंद्राय नमः तुम्ही स्वतः सारे समते की जे हवनाचे पूर्ण होते आई जे बोलून त्वरित गते भारताचा पेट चढविले श्री संतांच्या माता चरणावरी साष्टांग एकरी दंडवत पुण्य पावन पवित्र असणारी धनंद नगरी पवित्र नगरीमध्ये पवित्र असणाऱ्या दरबारात यथासांग पद्धतीने हा रामकथा चालू आहे. सज्जनो मायबापो कथेचं अनुसंधान इथपर्यंत आलेलं आहे. कारण राजरूपी भरत असणारे वशिष्ठ मुनीच्या मनाला शांत करू लागलेले आहेत. तुम्ही स्वस्थ असू द्यावे चित्ती. कारण गुरुवर संकट आल्यावर शिष्याचं कर्तव्य आहे. आई वडिलांवर संकट आल्यावर लेकरांना म्हणावं बाबा तुम्ही चिंता करू नका मी ते कार्य करतो बरं आहे. आणि म्हणून राजरूपी भरताना सांगितलं महाराज तुम्ही चिंता करू नका तुम्ही मनाला स्थिर राहू द्या किंवा तुम्ही काय करा या यज्ञामध्ये आहुती टाका मी असणार त्या संकटाचा निपात करेल. आणि म्हणून राजरूपी भरताना धनुष्याला बाण लावलेला आहे. सत्य भवते राम नाम बिजांकिते आकर्णवरी त्वरित तत्काळी ज्याचे बाण सतेज बहुत ज्याच्या बाणामध्ये तेज आहे महाराज. सतेज म्हणजे तेज बरं काय. राम नामांकित रामाच्या नामांकित असणारा तो बाण आहे बरं काय. आणि त्या बाणाला आकर्ण म्हणजे कानापर्यंत दोरी ओढलोय आणि दोरी ओढून असणार त्या ठिकाणी बाण सोडलेला आहे. आकाशातून ढगाच्या आडवा जशा प्रकारचं वीज जमिनीवर येते तशा प्रकारचं कडण करत बाण गेला बरं काय. आणि बाण जाऊन पर्वतासहित बाण खेळला. पर्वत सगट मारुती राहिला बाण खेळला बाण असणारा लागला आणि लागल्यावर काय होते महागजाची पर्वत पाद दैसा भूमीवरी हनुमंत कोसळला नामस्मरण करीते आरंभरत पडे. सजना बाबा महागजासी म्हणजे मोठा हाती जसं पडते तशा प्रकारचं पर्वत सगट मारुती राया पृथ्वीवर पडलेले आहेत महाराज. आणि त्या ठिकाणी पडून आरंभळ करू लागले आणि रामाचं चिंतन करू लागलेले आहे. नाम स्मरणाचे ध्वनी ऐकूने नावोनी आला कैकई नंदने महापर्वत घेऊन पडेला. राम नाम स्मरणाची ध्वनी ऐकलं आणि धावून आला कैकई नंदन. बघा माय बापू रामाच्या नामाचा उच्चार मारुतीराच्या मुखातून होत होता आणि ते शब्द राजरूपी भरताच्या कानावर पडले आणि राजरूपी भरत धावत आलेला आहे. आता प्रेमे बोले वचन सकया तू कोणाचा कोणी उपजे तुझ दे कोणी राम नाम जपतोसे. सजनो माय बापो भरत प्रेमे बोले वचन. भरत राजा असणार धावत गेलो आणि प्रेमानं बोलालय सकया तू कोणाचा कोण. सख्या अरे तू कोणाचा कोण आहेस बरं काय. अगोदर बाण मारले खाली पाडलंय नुसतं भावाच्या नामाचा उच्चार कराले एवढंच ऐकलंय महाराज.
आणि सकया नावाचा शब्द काढलाय. माझा उपजला तुझं देखून स्नेह, तुला बघितल्यावर माझ्या हृदयामध्ये स्नेह उपजला आणि तू रामाचं चिंतन करत आहेस. बघा माय बापू, रामाच्या नामाने विघ्न पळते 12 वाटे. कारण नामाचं ताकद आहे महाराज. नामास कीर्तन साधन पै सोपे जळतील पापे जन्मांतरी. म्हणून माय बापू नामस्मरण हे फार महत्वाचा मुद्दा आहे. आणि म्हणून मारुतीला नामस्मरण करू लागलेत आणि म्हणून भरताच्या मनामध्ये अतिशय स्नेह उपजलेला आहे. आकारे करे वायुनंदने बाबा आणि आता कैसा वांचले लक्ष्मणा प्राण प्राण त्याजीला रघुनंदने सूर्योदये होताचे. सजनो बाबा हाकार करी वायू नंदन. मारुतीला असणारे हाकार करू लागले माय बापू. मने आता कैसा वाचेल लक्ष्मण. लक्ष्मण आता कसं वाचेल बर काय. प्राण त्याजेल रघुनंदन. सूर्य निघाला तर मी जर तिथं जायला गेलो तर लक्ष्मण मरण आणि लक्ष्मण मेल्यावर राम सुद्धा मरण. आणि म्हणून अतिशय दुःख मारुतीरायाला होऊ लागलेला आहे. आक्रोशे बोले हनुमंते भूमी भूमी तनु टाके भरते. मनी प्राण सकया सांग यथार्थे वार्ता वार्ता विपरीते बोलसे. सजनो बाबा आक्रोश करून मारुतीराया रडू लागले आणि मारुतीराया रडते वेळेस रामाच्या नामाचा उच्चार केलेले आहे. आणि रामाच्या नामाचा उच्चार लक्ष्मणाच्या नामाचा उच्चार हे शब्द केल्यावर राजरूपी भरत आपला देह असणारा पृथ्वीवर टाकलेला आहे. किती प्रेम भावावर आहे महाराज. भाऊ म्हणजे साधी गोष्ट नाही मा बापू बरं काय. आणि रामायण याच्यासाठीच ऐकायचं असते महाराज. या काळाला याची गरज आहे. आम्ही आमच्या भावाचं ऐकित नाही पण आम्ही दुसऱ्याचं ऐकित आहे महाराज बरं काय. म्हणून रामायण ऐकावं आणि रामायण आचरणात आणावं माय बापू. भरत राजा प्राण त्याग करू लागलेला आहे आणि त्या मारुतीरायाला विनंती करत आहेत. मारुतीराया मला पूर्ण वृत्तांत सांग. मी वृत्तांत जर तू सांगला गेलास तर माझा प्राण जाईल बर काय. दयासी पूजे हनुमंते येरू मने मी रामाचा दास भरते. मारुती मरणे केला अनर्थे रावणाहुने आगळा तो. सजनो बाबा तयासी पुषे हनुमंत मारुतीराया विचारू लागले आणि भरताने सांगितलं मी रामाचा दास आहे. बघा बापू मी वडील भावाचा दास आहे. मी सेवक आहे. बघा काय विचार आहे. वडील भाऊ म्हणजे आम्ही त्याचे सेवक आहोत दास आहोत. वडील भाऊ म्हणजे वडिलांसारखा असते आणि म्हणून मी त्यांचा दास आहे. मारुतीराया म्हणले तू अनार्थ केलास भरता. अरे तू अनार्थ केलेला आहेस. अरे तुझ्यापेक्षा रावण तरी बरा. रावण तरी विरोध भक्ती केलेला आहे. रावणानं तरी ठामेटोक युद्ध करायला आलेलं होतं पण तू त्याच्याही पलीकडे केलास बर काय. मागा भरताची वर्तमान सकळे वा सांगे अंजनीचा बाळे. दशमुखाचे शक्तीने विकळे वीर वीर सौमित्र पडिला. सजनो माय बापू त्यावेळेस भरताला असणारं सर्व वर्तमान असणारं मारुतीराया सांगितलेले आहे. अंजनीचा बाळ म्हणले माय. अंजनी मातेचं का नाव आलंय कारण बारकाईनं चिंतन करा माय. आपल्या गावामध्ये आता खूप लोक आहेत पण पोती ऐकायला नेमकेच राहतात ना माय बापू बरं काय. अंजनीच्या सुता हा शब्द काढलेला आहे. अंजनीच्या सुता तुला रामाचे वरदान एक मुखाने बोला बोला जय जय हनुमाने. माय बापू अंजनी मातेचं नाव याचं एकच कारण आहे. अंजनी मातेनं 60,000 वर्ष तप केलेली आहे.
आणि आमची माय काय तप करायली बघा, आहे की नाही? आणि म्हणून त्या ठिकाणी मारुती राया त्या राजरूपी भरताला वृत्तांत सांगू लागलेले आहेत. ब्रह्मशक्ती रावणानं असणार लक्ष्मणावर टाकलेला आहे आणि लक्ष्मण विकळ पडलेला आहे. त्याशी जीवा बावयानी चिताने व तो द्रोण पर्वत तुवा विघ्न करवणे पाडले येते येतो त्याशी कळेना. आणि म्हणून मारुती राय म्हणू लागले तर त्या लक्ष्मणाला उठवण्यासाठी द्रोणांचल पर्वत नेतो तो भरता, कारण याच्यावर शल्य विशल्य नावाचे अमृत संजीवनी आहे बरं काय. आणि म्हणून तिथं असलेलं तू विघ्न केला आणि विघ्न केल्यामुळे मी इथं पडलो, याचा काय अर्थ आहे बरं काय? इथे कोणे नील पर्वते वाट पाहत से रघुनाथे बोला समर्थे कृपा. सचिनराव बाबा मारुती राय म्हणाले तर आता पर्वत असलेलं चित्र कोण देईल बरं काय? वाट पाहत असेल रघुनंदन आणि पर्वत नेल्यावरच असणार लक्ष्मण राय उठाल, अशा प्रकारचं बोलू लागलेले आहेत. बोले भरत विरे बोला मज वाटते तू केवळ ईश्वरे चार कोट योजने दुरे पर्वत घेऊन आलासी. सज्जनाव बाबा मारुती रायाचं म्हणणं ऐकल्यावर भरतवीर बोलू लागले आणि भरतवीर मारुती रायाला म्हणाले तर मला तर असं वाटलं मारुती राया तू केवळ ईश्वराचा अंश आहेस बरं काय, ईश्वर आहेस आणि रामाच्या कार्याला इथं वानर वेशामध्ये आलेला आहेस बरं काय. 4 कोटी योजन असणार दूर एवढं मोठं कर्मण करून एवढं मोठं पर्वत नेत आहेस, खरंच तू देवाचा अवतार आहेस बरं का. नाही तरी अर्थ तुला सांगतो कपेश्वरा. आणि सूर्य निघण्याच्या अगोदर तू लंकेशी असणारा हा पर्वत हो म्हणालाच नाही तर मग त्या ठिकाणी अनर्थ होईल, अशा प्रकारचं सांगतोस बरं का. पर्वतास न बनता एक ठेवून देवी लंकेशे तरी आई काही मारुती राया चिंता करू नको बर काय. अर्धच क्षण न लागता तुझ्या सगट या पर्वता सगट माझ्या बाणावर नेऊन त्या लंकेपर्यंत पाठवेल बर काय. जरी नव्हे माझ्याकडे तरी तुझ्या पाशी जर म्हणे भेटते जननी श्रमावली सचिनराव बाबा हे जर मजानं महिना गेला तर मी असणार राजा दशरथाचा मुलगा नाही बर काय. सूर्यवंशी कुळाचा दीपक नाही, राजा दशरथ स्वर्गामध्ये असेल मला त्या माईच्या पोटी जन्मून सुद्धा व्यर्थ जाईल बर काय. काय शब्द आहेत महाराज, काय सामर्थ्य आहे भरताचं, कायाचं सामर्थ्य आहे माय. राजा भरत राजरूपी भरताला काही मातेनं राज्य द्यायचं ठरवलंय, पण राजा भरतानं अविद्या नगरीच्या राजाला लाथ मारलं महाराज बरं काय. आणि आपल्या भावासाठी नंदीग्रामाच्या ठिकाणी त्या ठिकाणी वल्कल्य धारण करून रामाचं चिंतन करत बसलोय. रामाच्या पादुका आमच्या डोक्यावर घेतलंय महाराज. आणि म्हणून भरतानं सांगितलं मारुती राया अर्धक्षण न लागता तुझ्या पर्वता सगट त्या 16च्या पर्वतावर नेल बर का. सचिनराव बापू भरत राजा बोलू लागलेला आहे पर्वता सगळं मारुती राया कामी कवडुनी तू माझ्या बाणावर बस आणि कानापर्यंत दोरी वडून पर्वत बाण सोडतो, अशा प्रकारचं बोलू लागलेले आहे. आई जे बोलताची भरत माने आश्चर्य करी हनुमंत बोला बोला मान्य होय राम बंधू यथार्थ पुरुषार्थ अद्भुत नवनवे. सज्जनाव बापू अशा प्रकारचं राजरूपी भरताच्या मुखातून भरताना ऐकलं, मारुती रायाला ऐकलं आणि नक्कीच ठरलं. काय ठरलं महाराज, खरंच हे रामाचा भाऊ आहे बरं काय. विश्वास आला महाराज, काय बोलत आहे
काय सामर्थ्य आहे, काय वाचेचा पावर आहे, अशा प्रकारचं वाटू लागलेलं आहे. हनुमंत उठून वारे बाबा मंदिर भरताचे चरण मने वंश तुझा धन्य भरले त्रिभुवने कीर्तीने. सज्जन बाबा मारुतीराय उठले आणि त्या ठिकाणी राजरूपी भरताच्या चरणाला वंदन केलंय. बघा महाराज, मारुतीरायामध्ये एवढं सामर्थ्य आहे, पण विचार केला का वाईट नाही बरं काय. कारण संतांच्या चरणाचं रज जरी लागलं, त्यांच्या पायावर मस्तक ठेवलं, कारण संत हे जगाच्या कल्याणी असतात. जगाच्या कल्याणी संतांच्या विभूती एक ठेवे परोपकारे. आणि म्हणून मारुतीरायाने त्या राजरूपी भरताला वंदन केलंय आणि त्यावेळेस भरताचं कौतुक कराले. म्हणे वंश तुझा धन्य भरले त्रिभुवन कीर्तीने. स्वर्ग मृत्यू पाताळात तुझी कीर्ती भरून उरली बर काय भरता, अशा प्रकारचं बोलू लागलेले आहे. महाराज बोलला येतात परमी रामदास हनुमंते माझे बळाने पुरुषाते श्री रघुनाथे. सजना माय बापो मारुतीराय दोन्ही हात जोडून भरताला म्हणू लागले, बाबा तुझं असणारं सामर्थ्य मला कळालं, माझा पुरुषार्थ फक्त रामाला माहित आहे, अशा प्रकारचं बोलू लागलेले आहे. ब्रह्मांड उजळून कंदू काय तुमचा राम रामा गीत बहाणे त्याशी मान दिलेला. आणि मारुतीराय म्हणू लागले, ब्रह्मांड असणारा उचलून कंदुक म्हणजे चंडू सारखं झेलेल बर काय, पण तुझा राम नामांकित बाण आहे बर काय. जिथं राम कथा चालू आहे तिथं सर्व कार्य सोडून जावं महाराज बर काय. आणि म्हणून राम नामांकित बाण असल्यामुळं मी तुझ्या बाणाला मान दिलेला आहे. बच्चे ने शिव गेल्याच्या नकी मेरू मांधारे सोडते थाने परिणामदाच करे कापूर बोला सामते माझे न माने. सजना बाबा राजरूपी भरताला मारुतीराय म्हणाले, तर एक वेळेस पश्चिम दिशेला सूर्य निघाल बर काय, पण मी रामाचं कार्य करते वेळेस कल्पांती मागे येणार नाही. बघा माय बापू, देह जावं पांडुरंगी अशा प्रकारचं कार्य असणारं मारुतीराय बोलू लागलेले आहे. आता दावी सत्पर उदय करून पाहिजे विजय होई. सजना बाबा दोन्ही हात जोडून मारुतीराय म्हणू लागले, तर राजरूपी भरताला महाराज मला आज्ञा द्या बर काय, उदय करू पाये दिन करो सूर्य निघायचा प्रयत्न करायलाय आणि म्हणून मला आज्ञा द्या बर काय. पतीची माझे साष्टांगन माने करुणी सांगे वर्तमाने सौमित्र जिथे सहित आपणे आयोधेची येई जे. सज्जन बाबा राजरूपी भरताना विजयी होई अशा प्रकारचा उच्चार केला आणि रघुपतीशी माझे साष्टांग नमन. बघा माय बापू, वडील भावाला माझे साष्टांग नमस्कार सांगा बर काय. आणि पुढे जाऊन म्हणाले, करुणी सांगे वर्तमान. अगोदर साष्टांग नमस्कार सांग माझा आणि मग वर्तमान सांग. सौमित्रा सहित सीता माते सहित रामचंद्र प्रभू सगट अविद्या नगरीला तुम्ही यावर काय मारुतीराया. अवश्य मने हनुमंत करतळी घेऊनी पर्वते जय जय यशस्वी सीताकांत मनोनिया उडाला. अवश्य म्हणून हनुमंत मारुतीरायाने अवश्य म्हणलं, करतळी घेऊन पर्वत, हातावर पर्वत घेतले महाराज. जय जय यशस्वी सीताकांत, सीता मातेचा पतिदेव म्हणजे रामचंद्र प्रभू बर काय. आणि एवढा उच्चार केला मारुतीराय आकाश मार्गाने उड्डाण केलेले आहे. आधी पूर्वी गेला गणपती त्याचे मार्ग देव महादेव मारे. सजना बाबा ज्याप्रमाणे गरुड असणारा अमृताचा गड घेऊन स्वर्गाकडे जाते तशा प्रकारचं मारुतीराय पर्वत घेऊन जाऊ लागले. इकडे जानकीनाथ चिंता करी वानरा सहित मने कानयेची हनुमंते उशीर बहुते झाला. असं म्हणले बाबा इकडे सोलाचल पर्वताच्या
पायथ्याला जानकी राहतो. जानकी मातेचा पतिदेव म्हणजे रामचंद्र प्रभू चिंता करू लागलेले आहे. वानरेला म्हणत आहे, कान ये हनुमंतो मारुती राया अजून का आले नाहीत बर काय. हो उगमे दैसा दित्त वारे बाबा साधुरोनी देखिला पर्वते बोला रघुपती जीवन सांगते स्वामी मित्रे उदय पावला. सज्जन बाबा ज्याप्रमाणे सूर्य निघते त्याप्रमाणे उत्तर दिशेकडून असणार मारुतीराय येऊ लागलेले आहेत. लक्ष असणारा प्रकाश पडलेला आहे आणि सर्व वानर लोक म्हणाले, देवा 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 उत्तर दिशेला सूर्य निघालेला आहे. आईचे वानर बोलत बराशी दाखवते म्हणे अकुळ घातके येताते उतरेशी उदय. सज्जन बाबा एवढा वानर लोक बघितले बोलल्यावर त्या ठिकाणी मारुती रामचंद्र प्रभूला अतिशय राग आला बर काय. रामचंद्र प्रभू म्हणाले, सूर्य आज उत्तर दिशेला का निघालाय. कुळ घातकी, कारण सूर्य कुळ आहे ना रामाचं, आणि याने उत्तर दिशेला का निघालाय. आमच्या कुळाचा घात करणारा आहे बर काय. घटका असरजने वा आदि पूर्व दिशा सांगणे लव करीचे कातरणे वा वा उतरेसे उगवला. सजना बाबा 6 घटका असणार नजरी आहे. आज असणार त्या ठिकाणी लवकर का निघाला बर काय. आणि पूर्व दिशा आहे, पूर्व दिशा सोडून उत्तर दिशेला का निघाला बर काय. धनुष्याचा डबिला सत्वन मुका काढिला शरे माने लोक आयुष्य चोरे रणनीत रासे मिळाला. सजना बाबा रामचंद्र प्रभूने धनुष्य काढलंय आणि राहू मुख असणारा शर काढलंय बर का. धनुष्याला लावलंय आणि असणारा त्या ठिकाणी म्हणाले, लोक आयुष्य चोर, लोकांचं आयुष्य चोरून नेणारा हा रजनीचर म्हणजे राक्षसाला मिसळलाय. म्हणले रावणाच्या पार्टीत गेलाय. आमच्या घरचा होय, आमच्या कुळातला होय, पण पार्टीत रावणाच्या गेल्यावर काय. तो सुशान बोलत बाबा सूर्य नवे आला हनुमंत आईसे बोलता सीता कांते परमानंदे उचमळला. सज्जन बाबा तेवढ्यामध्ये सुशेन वैद्यराज बोलू लागले, देवा 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 थांबा म्हणले बर काय. सूर्य नव मारुतीराया होईत म्हणले बर काय. नीट बघा देवा मारुतीराया होईत बर काय. आणि मग त्या ठिकाणी रामचंद्र प्रभूला अतिशय आनंद झालेला आहे. अंजनेचा बाळे आवली रे उचली रे अद्भुत फळे बोला घेऊन आचे राम दर्शन येतसे. सज्जन बाबा पुरुषार्थी अंजनीचा बाळ. अंजनी मातेचं लेकरू पुरुषार्थी आहे. आमच्या माईचं नाव कुठेही नाही महाराज, आहे की नाही. का नाही ना महाराज, आमचा विचार भ्रष्ट आहे बरं काय. आणि म्हणून अंजनी मातेचं लेकरू कसं आहे, पुरुषार्थी आहे. जशा प्रकारचं एखादं लेकरू चेंडू घेऊन खेळते महाराज, तशा प्रकारचं अद्भुत पर्वत हातात घेऊन झेलती आलंय. आणि राम दर्शनासाठी बरं काय, मालकाचं दर्शन घेण्यासाठी, गुरुचं दर्शन घेण्यासाठी अशा प्रकारचं बोलू लागलेले आहे. अंधकार पडला सगळ्या नावर बाला जीव घेऊन या जागी अनंत दीपिका उभारले शोधवाला हनुमंते. सज्जना बाबा अंधकार पडल्यावर त्याप्रमाणे रावण असणारा जीव घेऊन पडते, तशा प्रकारचा अनंत दीपिका घेऊन लक्ष्मणाचा जीव घेऊन कोण पळाले, रावण पळालाय. अंधार पडलाय आणि अनंत दीपिका घेऊन मारुतीराय आले. अमृतवेलीचा लक्ष प्रकाश पडलेला होता बरं काय. आणि लक्ष्मणाचा जीव वाचवण्यासाठी मारुतीराय आलेले आहेत. ही अमृत कुंभाची आणला की यशाचा ध्वज उभारीला की स्वर्गाचा प्राण परता रुसुरी जाते. सजना बाबा की अमृत कुंभ चाललाय की काय, की यशाचा ध्वज चाललाय की काय, किंवा लक्ष्मणाचा प्राण वाचलाय की काय
बघा प्राण जाता जाता, कारण लोहाचे कणक होय हे सामर्थ्य परिसची आहे की अमृत जीवित आहे अमृत सिद्धी, अशा प्रकारची अवस्था झालेली आहे. आसो सुगळे वादे वानरे करुणी आज जकारे वावा वेग धावती समोर पर्वत खाले उतरावया. असं म्हणले बाबा राजा सुग्रीवादी सर्व मानव लोक असणारे जय जयकार केले आणि समोर असणारे धावू लागले पर्वत खाली उतरण्यासाठी. गेले उतरताचे हनुमंत स्वामी सलोटांगण घालिते बाबा आसने उनी रघुनाथ पुढे धावे उठवा भैया. सज्जनो बाबा तो पर्वत असणारा मारुतीरायाने खाली ठेवला आणि धावत जाऊन मारुतीराया रामचंद्र प्रभूच्या चरणावर लोटांगण घातले. बारकाईने चिंतन करा बाबा, जे कार्य कोणाला जमलं नाही ते कार्य मारुतीरायाने केलंय आणि तेवढं मोठं कार्य केल्यावर मी मालकाच्या चरणावर नतमस्तक व्हायला. बरं काय आम्ही नकर्स केल्यातून फुकत्या माय बापू, आम्हाला कोणाच्या पाया पडावं वाटतं ना, नम्र झाला होता कोणेले अनंता. आणि म्हणून माय बापू मारुतीला पाया पडू लागले आणि रामचंद्र प्रभू समोर येऊ लागलेले आहेत. म्हणतासी उचलून हृदयी धरे रघुनंदने वावा रामे नेत्रोदके करुणे अभिषेकीला मारुती. बघा माय बापू काय विचार आहे. मारुतीरायाला असणारा हनुमंतरायाला त्या ठिकाणी उचललं आणि आपल्या हृदयाला लावलं आणि आपल्या डोळ्याच्या आसरूनं त्या ठिकाणी मारुतीरायाचा अभिषेक केलाय माय बापू. एवढं प्रेम रामाचं लक्ष्मणावर होतं माय बापू. बरं काय काही मातेनं सांगितलं होतं की रामाला वनवासाला पाठवा, वनवासाला गेलं माय बापू, कारण आपला भाऊ जर गादी पदावर बसत आहे तर रामचंद्र प्रभूला आनंद आहे. आणि आज मारुतीरायाचे अथांग उपकार झाले, माझा भाऊ वाचणार ही गॅरंटी पटली आणि म्हणून माय बापू डोळ्यातल्या आसरूनं त्या मारुतीरायाचा अभिषेक केलेला आहे. हनुमंताचा बदल चंद्र करे गुरुवारी रघुरी आसो वैद्य तुषे सत्वरे पर्वता जबरे पातला. बघा माय बापू मारुतीरायाचं वदन चंद्र, बरं काय मारुतीरायाच्या मुखावरून असणार सो करे कुरवाळी रघुनंदन, स्वतःच्या हाताने असणार चेहऱ्यावरून हात फिरवले. बरं काय आणि असं म्हणले माय बापू त्या ठिकाणी असणार सुषेण वैद्यराज त्या पर्वतावर गेले, शेल्य विशल्य नावाची वस्तू काढायचं आहे. काय केले महाराज, नमस्कार वने पर्वत मंत्रोनी औषधे वरे अक्षते चारे वल्ले घेऊन त्वरित एकांती रस काढिला. सज्जन माय बापू सुषेण वैद्यराज असणारे त्या पर्वताला पहिले नमस्कार केले, नमस्कार करून मंत्राचा उच्चार केलाय आणि ते चारी वेली असणारे काढले आणि एकांतामध्ये नेऊन त्याचं कांडन केले आणि त्याचा रस काढलेला आहे. भरलेत सुषेण चारी रस पात्र भरून चुमाना पास धावून येता झाला ते काळी हर्षभरीत सुषेण. बघा माय बापू देवाचं कार्य करतावेळी उल्हास असला पाहिजे माय. बरं काय पोती ऐकितावेळी सुद्धा आमच्यावर उल्हास असला पाहिजे आणि हर्षभरीत झालंय, चारी पात्र असणारा रस भरलंय आणि धावत लक्ष्मणाकडे चाललंय. बघा माय बापू आणि धावत लक्ष्मणाकडे जाऊन काय करावे बोला महाराज. संजीवनी जाय रस काढी लाय तो आधी मुकी वोती लाय गाया माझी ते वेळ आहे संधी निरस घाली ते. सजनो माय बापू संजीवनीचा रस असणारा खाल्लेला आहे. बरं काय संजीवनीचा रस म्हणजे जे रस टाकल्यावर जीव असणारा पुनरुक्ती असणारा सावध होते. बरं काय ते रस असणारा शल्य विसल्य नावाच्या वस्तूचा काढलं आणि जे तो घाय लागलेला होता
होता, जिथं ब्रह्मशक्ती लागलेली होती त्या बेड्यामध्ये असणार त्या सुषेण वैद्यराजानं ते रस असणारा ओतलेला आहे. कोठे नदी शेगाय व्रणे सुवर्ण कांते संपूर्ण दिव्य देह झालाय. राजा रामचंद्र भगवान की जय. सज्जनो मायबापो त्या ठिकाणी विषल्य लावल्या त्या लक्ष्मणाच्या शरीरावर घाय असणारे सगळे नाहीसे झाले. जे काही लागलेले दुःख झालेलं होतं, ते दुखापत झालेली होती, ते पूर्ण नाहीसे झाली आणि पूर्ववर्त असणारं शरीर झालं. पूर्वीसारखं असणारं टणटण असणारं स्फटिक दगडासारखं शरीर सुंदर असणारं दिसू लागलेलं आहे. झोपीतला माणूस उठून उभा करते तशा प्रकारचं सौमित्रा मातेचा मुलगा म्हणजे लक्ष्मणराय उठला. पान असणारा कानापर्यंत ओढलेला होता आणि घे घे म्हणाले. कोणाला म्हणाले? रावणाला म्हणाले. रावण होता का मारस तिथं? रावण नव्हता, पण लक्ष्मणाला असं वाटले मी युद्धच करालो बर का. लक्ष्मणाशी आलिंगीला आणि उठल्या विचाराला कुठे आहे रावण? रावणाचा निपात करतो, बाणानं चूर्ण करतो बर का. एवढं त्या ठिकाणी लक्ष्मण गर्जना कराले आणि गर्जना करते वेळेस रामचंद्र प्रभू जवळ आले आणि जवळ येऊन आलिंगन असणारे देऊ लागलेले आहेत. पुष्प संभारे बोला सुशेने उरले वानरे ते उठविले ते काळे. एकच जयकार झाला. जय श्रीराम. बिंदू मात्र जगता. सज्जनो मायबापो देव लोक फुलांचा वर्षाव कराले. बघा आता लक्ष्मणरायाला उठवण्यासाठी आणलेले होतं, पण तिथं सगळे जीव असणारे मेलेले उठाले. बघा जेवढे वानेर लोक पडलेले होते वानेर लोक उठले. आता राक्षस लोक काय पडलेले होते काय बाय, पण राक्षस लोकांना भूतावळीला पहिलेच खाऊन टाका म्हणलेले होतं बर काय. आणि म्हणून सगळ्या लोकांचा फायदा झाला. एकासाठी आणाय गेले दुसऱ्याचा फायदा झाला आहे की नाही. म्हणून मायबापो बारकाईनं चिंतन करा. रामायण तुमच्या गावात लावल्या आणि फायदा कोणाचा झाला? आमचा फायदा झाला महाराज. आम्हाला रामकथा ऐकायला मिळाली, आम्हाला रामकथा वाचवायला मिळाली, आम्हाला रामकथा सांगायला मिळाली. गाव तुमचं लावल्या तुम्ही आणि फायदा आमचा. म्हणजे संत कोण आहे? तुम्ही संत आहात. बरोबर आहे ना महाराज. त्या धनंजय नगरी मध्ये लोक संत आहेत. जगाच्या कल्याणी संताच्या विभूती बर काय. तुम्ही जगाच्या कल्याणासाठी रामायण हे ग्रंथ लावल्या. म्हणून मायबापो पुन्हा एकदा जाता जाता या धनंजय नावाच्या नगरीतल्या सर्व सद्भक्तांच्या या वाचक सूचकाच्या श्रुती सज्जन मायबापांच्या चरणावर कोटी कोटी प्रणाम. चक्रवाकाला गेले विधान परिसर्वांगी प्रकाशा परत की जगराची शची पावतेचा भरी दे हौशी. सज्जन मायबापो चक्रवाका पक्षासाठी सूर्य निघते पण सगळ्याला प्रकाश पडते बर काय. चातकाला असणार त्या ठिकाणी चकोरासाठी चंद्र निघते पण तुम्हा आम्हाला प्रकाशित करते महाराज बर काय. म्हणून तुम्ही आम्ही सुद्धा मायबापो या माणसाच्या जन्माला आल्या. कल्पतरू नावाचा वृक्ष आहे बर काय. या कल्पतरू नावाच्या वृक्षावर बसल्या तर जगाचं काहीतरी आमच्याकडून हित झालं पाहिजे. स्वतःचं हित करत करत दुसऱ्याचं हित करावं मायबापो. याला साधू म्हणतात, याला संत म्हणतात. तशा प्रकारचं असणार हे लक्ष्मणासाठी दुर्णांचल पर्वत आणले आणि सगळ्या लोकांचा फायदा झाला. सर्व जगते की वराची आपण ते वराळे होते. सजना मायबापो चातकासाठी मेघ वर्षते पाणी पडते पण त्या चातकासाठी पडलेल्या पाण्याचा फायदा तुम्हा आम्हाला होते बर काय. सगळ्या जीवाला होते.
अहो वराड्या त्या नवरदेवासोबत वराडी लोक बसल्यावर त्याला जे जे चांगलं चांगलं म्हणलेले खायला मिळते, तृप्त होतात बरं काय. शपने हिंडल्यावर बोटवे खायला मिळते की मिळणार नाही. तशा प्रकारचं हे दुर्नांचल पर्वत आणलंय लक्ष्मणासाठी. आणि मेलेले लोक वानर लोक उठले ता आणि तुम्ही पोती लावल्या म्हणून आमचा फायदा झाला. मित्रा कारणे तत्व औषधे आणि वायू कुमारे ज्या संख्येवान रे सजीव केले ते काळे. सजना माबापो तशा प्रकारचं मारुती रायाने लक्ष्मणाला उठवण्यासाठी दुर्नांचल पर्वत आणलेला होता बरं काय. आणि म्हणून सर्व वानर लोकांना त्या ठिकाणी जीवदान मिळालं. असं कार्य झालेलं आहे. पार्वतीचे वय समय बाबाची न केला वडित रागवय विमानी राजी देव कीर्ती गाती. सजना माबापो मारुती रायाचं वय मोक्ष लक्षणाला रामचंद्र प्रभू वर्णन करू लागले बरं काय. आणि मारुती रायाचं कौतुक कराले देव लोक सुद्धा त्या ठिकाणी कौतुक कराले बरं काय. तुम्ही आम्ही काय कराले विचार करा महाराज. आमचं कोणी कौतुक कराले काय कराले तर कशाबद्दल कराले. तोंड चापडेपणा कराले काय, आपल्याला भिवून कराले काय, आपण खरंच चांगलं कार्य करायला काय. मारुती रायाचं वर्णन सगळे लोक कराले, रामचंद्र प्रभू कराले. तुमचं आमचं कोणी कराले की नाही. आपुली आपण करा सोडवा बंधन सोडावे गे. आणि म्हणून असणारा स्वतःचा विचार स्वतः करायचा आहे महाराज. बोला आज पर्वत उज्वली देवे पार्वती माघारा झाली राय. बोला दशमुखाची समाचार कळलाय सोमित्र उठेला म्हणून. असं म्हणले महाबापा मारुती राया जिथून पर्वतांना तिथं नेऊन ठेवाले महाराज. आता बारकाईने चिंतन करा. आम्ही एखाद्याकडून जर माय आपल्या इथं जर सोयरे आले अचानक मध्ये साखर नाही गेली, आपण शेजारी बाई कशी वाटीभर साखर आणत्या आहे की नाही. आणल्यावर दुसऱ्या दिवशी तिची वापस करावं की ऐका नाही की माय कुठं पळून चला आहे की नाही. एखाद्याकडून वस्तू घेतल्या तर त्याची वस्तू वापस द्यावं की नाही मामा. याचं सगळं द्यावं आम्ही मुद्दलच देईना आहे की नाही. आणि म्हणून बाबा मारुती रायानं ते पर्वत जिथं त्याला तिथं नेऊन ठेवू लागलेले आहे. काही दुःख केलं का, काही श्रम झाला का, काहीच नाही महाराज बरं काय. आणि म्हणून असणार त्या ठिकाणी मारुती राया ते कार्य कराले. इकडं रावणाला कळाले लक्ष्मण राया उठल्यावर काय शतराक्षस निवडुने बोला तया प्रति सांग रावणे मन हिरण घरगिरी दोन मारुती सियारोनी आहे. सजना बाबा एवढं झाल्यावर बी रावणाला कळालं नाही. तुम्हाला मलाही कळलं आलंय बाबा. आम्ही मराय टेकल्या तरी आपण देवासाठी झिजवणं आल्यावर काय संसारात रमल्या. आणि म्हणून मायबापो रावण 100 राक्षसाला बोलवलंय. अरे जा म्हणले मारुतीला दुर्नांचल पर्वत आलाय, त्याला आडवा जा, त्याला उभा करा आणि त्याच्या जवळ पर्वत हिसकावून घ्या आणि वापस लंकेत आणा. आसुर पाठी लागती वानर पर्वत टाकी म्हणते पर्वत द्रवणे येते हाते परते मारुते दयावरी. आता मारुती राय उत्तर दिशा धरून जाऊ लागले. इकडे राक्षस 100 लोक आले किंवा रावणाची आज्ञा घेऊन मारुती रायाला आवाज द्यायले. मारुती राय म्हणले कोण वैगड्या. मारुती राय एका हातावर पर्वत घेतले आणि वळले आणि वळून काय केले चरण घाते कळशताई टाके मागुले स्वतः ठेवणे गिरी तुळसू वेळेशे पातला. सजना बाबा कर चरणे करून पायाच्या अंगठ्याला 100 लोकांना मारले, 100 राक्षस लोकांना. आणि पुन्हा मारुती राय निघाले. तो उगवले सूर्य मंडळे सूर्य कोण भूषणाच्या चरण कमाळे हनुमंते बंधुनी तत्काळे करे जोडीने उभा खाके. सजना महाबापो त्यावेळेस असणारं ते पर्वत आपापल्या ठिकाणी नेऊन ठेवलं. मारुती राय पुन्हा वापस आले तेव्हा दिवस निघालाय बघा महाबापो. आणि मग त्या ठिकाणी त्या भगवान परमात्म्याचा असणार त्या ठिकाणी सूर्य कुळाचा भूषण असणारा भगवान परमात्मा त्यांच्या चरणावर असणारं नतमस्तक झालंय बरं काय. आणि कर जोडून दोन्ही हात कोपरापासून जोडले. आम्ही राम राम करता वेळेस सुद्धा हात जोडणं आल्या
आहे की नाही? दोन्ही हात कोपरापासून जोडलंय आणि हात जोडून उभा टाकलेला आहे. मग नंदी ग्रामीचे वर्तमाने बाबा रघुपतीचे सांगे वायू नंदेने भरते सोडोरे दिव्य बाणे द्रोणांचे पाडीला हो. सजनो मायबापोर नंदीग्रामाच्या ठिकाणी जे काय घटना घडली ते असणारं मारुतीला सांगू लागलेले आहेत. म्हणले देवा म्हणले भरताना असणारं बाण टाकलंय आणि बाण टाकून असणारं पर्वतासकट मला खाली पाडलंय. काय सामर्थ्य आहे महाराज भरतामध्ये. भरताची कीर्ती भरताचं वर्णन मारुतीला करायला असा प्रकार झालेला आहे. मी जनवरी पायरांत प्रेम परम प्रतापी वीर भरते माझा समय वेद पर्वते बाणागी स्थापित होता पै. मी क्षणभर असणारा त्यांचा अंत पाहिलो पण परम प्रतापी असणारा भरत आहे बरं का. आणि एवढा प्रतापी आहे त्यांना असणारं बाणावर असणारे स्थापना करून मला आणि पर्वताला इकडे पाठवायचा प्रयत्न केलेला आहे अशा प्रकारचं बोलू लागलेले आहे. आईशे बोलता मारुती आचरे करते सगळं झुटपते सद्गदा भो निरगोपते बोलता दादा प्रीती रे. सजनो माय बापा अशा प्रकारचं मारुतीला बोलल्यावर आश्चर्य करती जुत्पती सगळे वानर लोक आश्चर्य करू लागले आणि सद्गदित होऊन रामचंद्र प्रभू काय बोलू लागलेले आहे. आता रावण मधून आजारी जबरदस्ती भेटावया हनुमंत चरण वंदोनी आए राघवा प्रते बोलते. सजनो माय बापो रामचंद्र प्रभू असणारे सद्गदित झाले. सद्गदित होऊन त्या ठिकाणी बोलू लागले आता मी काय करन तर रावणाचा वध करीन आणि लवकरात लवकर जाऊन भरताला भेटल बर काय एवढं रामचंद्र प्रभू बोलले आणि मारुतीला हात जोडून काय बोलू लागलेले आहे. आम्ही शंभरताचे बघेने सप्रेम वैरागी अद्भुत ज्ञाने चकोरीची रोहिणी रमोने कैशी वाट पाहत से. सज्जनो मायबापो मारुतीला म्हणाले ता स्वामी निश्चिम भरताचे भजन. भरताचं भजन कसं आहे निश्चिम आहे महाराज. कुठलीही कामना धरून आहे का अजिबात नाही. आणि म्हणून असणारं सप्रेम पूर्ण प्रेमानं भरत असणारं तुमचं चिंतन करत आहे. कारण देवाला दुसरं तिसरं काहीच लागणार नाही. थोर प्रेमाचा भकेला आचे दुष्काळ तयाला आणि पूर्ण प्रेमानं भरत असणारं तुमचं चिंतन करते आणि वैराग्य अद्भुत ज्ञान. भरताकडे प्रेम आहे भरताकडे वैराग्य आहे आणि भरताकडे ज्ञान आहे. ज्ञानेवीन भक्ती भक्तिवीन मुक्ती विन शक्ती बोलू नये. आणि म्हणून भरताकडे ज्ञान आहे. ज्याप्रमाणे चकोर इच्छी रोहिणी रमण चकोर पक्षी असणार ज्याप्रमाणे चंद्राची वाट बघते तशा प्रकारचं तुमची वाट बघत आहे. जीवनाचा जणू गेली दुरी ताने वत्स वाट पाये घरी वृद्धाव मुखे निर्धारी चातकईची घन बिंदू. सज्जनो मायबापो ज्याप्रमाणे वनाला असणारी गाय गेली धेनू म्हणजे गाय बरं काय आणि गाय वनाला गेल्यावर ते लेकरू असणार घरी असणार आपली आईची वाट बघते ताने वाट पाहे घरी बरं काय घरी वाट बघते त्याप्रमाणे किंवा उर्धव मुखे निर्धारी चातक इच्छी जलधरे चातक पक्षी ज्याप्रमाणे आकाशामध्ये त्या पाण्याची वाट बघते माय बापू तशा प्रकारचं राजरूपी भरत नंदीग्रामाच्या ठिकाणी देवा तुमची वाट बघत आहे. सर्वे मंगला भोग करोनी दुरी भरत वाट पाहे अहोरात्री आयशे मारुते बोलतांते आत्मा राम संतोषला. सजनो बाबा सर्व मंगल भोग असणार करून दुरी सर्व मंगल भोगाचा दूर केलं त्याग केलंय आणि भरत असणार अवरात्र तुमची वाट बघत आहे. मारुती राया रामचंद्र प्रभूला सांगालेत मामा
आहे की नाही? सर्व राज्याचा त्याग केले, अविद्या नगरीचा त्याग केले, मंगल भोगाचा त्याग केले, अवरात्र रात्रंदिवस तुमचं चिंतन करत आहे, तुमची वाट बघत आहे बरं काय. आणि म्हणून त्या ठिकाणी अंतरी ऐशे मारुती बोलत अंतरी आत्मा राम संतोषला, म्हणजे रामचंद्र प्रभूला अतिशय संतुष्ट झालेले आहेत, आनंद झाला बरं काय. माय बापू झालेली एक घेऊ ते बोलत नाही, कारण तुमची जे काही वाचक सूचक नियमाचे आहेत ते येऊन सेवा करा. 2 वेळा राहिलेले आहेत महाराज. झालेली सेवा म्हणण्यापेक्षा करून घेतलेली सेवा भगवान देवादिदेव रामचंद्र प्रभू आणि त्या रामचंद्र प्रभूच्या चरणावर समर्पित करून सेवेला पूर्ण गुरु ज्ञानदेव तुकाराम भगवान रामचंद्र महाराज की जय. कपिवरे महारुद्र हनुमान की जय. श्री संत एकनाथ महाराज की जय. ये असलं बड़ा दे 33